ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे। संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की, राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की, आचार्य महाराज की। आज अरळी या ग्रामामध्ये या सायंकालीन सभेमध्ये अखंड शिवनामाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या भजन संध्येला तुम्ही सर्वजण आलात। कारण या मानवी जीवनामध्ये जर आपल्याला उन्नती करायची आहे, आजकाल आपण पाहतो की बरेच लोकांना डिप्रेशन होतं, शुगर वाढते कमी होते, कोलेस्ट्रॉल वाढते कमी होते, हार्ट अटॅक याचं प्रमाण जास्तीच वाढलेलं आहे। तर आपल्या संतांनी आयुर्वेदावर चिंतन केलं, मंथन केलं। तुम्हाला सांगतो, आजची जी सर्जरी आहे, हार्ट सर्जरी असेल व आदी अनेक प्रकारचे सर्जरी, तुम्हाला काय वाटतं याचा शोध केव्हा लागला असावा? या सर्जरीचा शोध केव्हा लागला असावा? सांगा बरं। आता जर तुम्ही गुगल केलं तरी तिथे एका फलाण्या माणसाचा फोटो येतो आणि असं म्हणलं जातं या अमुक तमुक माणसाने सर्जरीचा शोध लावला। खोटे वाटलं तर बघा, पण आपल्याला हे माहिती नाही की आपल्या या भारतवर्षामध्ये सुश्रुत नावाचे एक महान ऋषी होते आणि त्यांचं एक पुस्तक आहे। कोणतं? सुश्रुत संहिता हे पुस्तक। त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं सखोल चिंतन मांडलेलं आहे की आपल्याला आपलं आरोग्य कसं जपलं पाहिजे, तिथं सर्जरी कशी करावी, सर्जरीला लागणारे कोणते कोणते यंत्र आहेत। आता तुम्ही सहजपणे बघता, सर्जरी करायला 10 प्रकारच्या कात्र्या असतात, एक इकडून मोडलेला असते, एक तिकडून मोडलेला असतं का नाही? तर याचा शोध ऋषी सुश्रुतांनी आधीपासूनच लावून ठेवलेला आहे। ते पुस्तक तुम्ही पहा, ते अवर्णनीय पुस्तक आहे। पण आता जर ही गोष्ट सगळ्यांना कळाली तर गुगल काय ठरणार? खोट। आणि ही गोष्ट कुठं बाहेर जाऊ देणार? आणि या गोष्टीबद्दल कुणाला माहित का नाही?
तर तुम्हाला सांगतो आपला समाज लवकर विसरून जातो. ज्या संत शिरोमणी मन्मथ माऊलींनी अखंड शिवनाम सप्ताची परंपरा सुरू केली, फक्त जयंतीच्या दिवशी आठवण येते आणि बाकीचे दिवस विसरून जातात. आपण कोणत्या कुळामध्ये जन्माला आलो? आपण कोणत्या कुळामध्ये जन्माला आलो? कुळ ते पवित्र वीर शैव वंशी, पावन जगासी करीत असो. या वीरशैव कुळामध्ये आपण जन्माला आलो आणि हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. कोणता? इष्टलिंग पूजेचा. आधीच्या काळामध्ये परजाती होते, त्यांना इष्टलिंग धारण करायचा अधिकार नव्हता. पण तरी सैनानी काकय्या असतील, संगणप्पा असतील व आदी शरण असतील, त्यांनी जे त्यांच्या भाग्यामध्ये नव्हतं ते सुद्धा अपार कष्टांनी ते मिळवून घेतलं. इष्टलिंग पूजेचा अधिकार अपार कष्टांनी मिळवून घेतला. अपार त्यांनी फार आक्षेपार्ह सहन केलं. पण आपल्याला तर हे सगळं सहन करायची गरज नाही. कारण संत शिरोमणी मन्मथ माऊली असतील, डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज असतील, या सगळ्यांनी आपल्याला एक सद्बुद्धी दिलेली आहे, सदृष्टी दिलेली आहे. आणि म्हणून आज आपल्याला अशा प्रकारचं वातावरण पाहायला भेटत नाही. तू वाणी आहेस, तू तेली आहेस, तू कोमट्याचा आहेस, तू धनगर आहेस, एकाच पंक्तीला कसं बसतो, आजच्या काळामध्ये बघायला भेटत नाही. आता हे बघायला भेटत नाही म्हणून इष्टलिंगाचा लोप होत चाललेला आहे. इष्टलिंग पूजा करायला कंटाळा. ज्याप्रमाणे महान ऋषी सुश्रुतांचा आपल्याला विसर पडला, त्या दिवशी आपल्याला या इष्टलिंगाचा सुद्धा विसर पडेल. पण भगवंताचा विसर पडता कामा नये. याकरता काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? तर त्याचं सातत्याने चिंतन केलं पाहिजे, त्याचं सातत्याने मनन केलं पाहिजे, त्याचं मंथन केलं पाहिजे. आणि म्हणूनच संतांनी सोपा आणि सुलभ मार्ग दिला. तो कोणता मार्ग? कलियुगा माझी भजन हे सार, हृदयी शंकर साठवावा. कोणता? कलियुगामध्ये काय करावं? त्या भगवंताचा विसर पडता कामा नये. याकरिता काय करावं? तर भजन करावं. आणि भजन केल्याने काय होतं तेही सांगितलं. हृदयी शंकर. आता जर हृदयामध्ये शंकर साठला तर काय होणार? व्हावे चिरंजीवी सर्व, ज्याच्या चित्ती माझा शिव. आज आपण बघतो तुमच्या पंजाचं उदाहरण घ्या. तुमच्या पंजाचं नाव काय सांगा बरं? तुमच्या पंजाचं नाव काय? पंजाचं नाव काय तुमच्या? एकाला जरी माहित असलं तरी हात वर करून सांगा. पंजाचं नाव काय? एकाला पण माहित नाही. आजोबांचं तर नाव माहित आहे का? किती जणांना माहित आहे? बायकांना माहितच नाही बहुतेक. खरंच माहित नाही. महात्मा बसवेश्वर किती जणांना माहित आहे?
हात वर करा बरं. आणखीन काही जण आहे ज्यांना महात्मा बसवेश्वर सुद्धा माहित नाही. पूर्ण हात वर करा बरं. आता हे तर तुमच्या पंजाच्या आधीचे होते. हे कसे माहित राहिले? संत शिरोमणी मनमत माऊली माहित आहेत का सगळ्यांना? आता तुमच्या पंजाचे पंजे सुद्धा मनमत माऊलींचे वंशाला बघितलं नसेल, पण तरी माऊली माहित आहेत, महात्मा बसवेश्वर माहित आहेत, रेणुकाचार्य माहित आहेत. तर यांना आठवणीमध्ये ठेवण्याचं काय काम आहे? आपल्याला आपले पंजे माहित नाहीत तर तिथं कर्नाटकमध्ये राहणारा तो महात्मा बसवेश्वर, तो पण 12व्या शतकामधला, आपल्याला कसा माहित? एका छोट्याशा दरीमध्ये राहणारे संत शिरोमणी मनमत माऊली, बिलोली कुठं, बीड कुठं, एवढं लांबचं अंतर, पण तरी परिचय आहे. याचं कारण काय? याचं कारण एकच आहे की आपण चिरंजीवी नाही. शिवदास माऊलींनी तर सरळ सांगितलंय, व्हावे चिरंजीवी सर्व ज्याच्या चित्ती माझा शिव. जर का तुमच्या मनामध्ये भगवान शिवाचं ते चित्रण आलं तर तुम्ही चिरंजीवी व्हाल. तर चिरंजीवी म्हणजे काय? तुम्हाला मृत्यू येणार नाही का? मृत्यू सगळ्यांकरिता आहे. या भूलोकावर जो कोणी जन्म घेतो त्याची मृत्यू निश्चितच आहे. महात्मा बसवेश्वरांनी सुद्धा देह त्याग केला, महासमाधी घेतली. कुठं? महात्मा बसवेश्वरांची समाधी कुठे आहे? कुठे आहे? मी सुरुवातीलाच म्हणलो, आपला समाज खूप लवकर विसरून जातो. कुठे? महात्मा बसवेश्वरांनी आपला देह कूडल संगम देवाच्या चरणामध्ये अर्पित केलेला. आणि कूडल संगम देव हे बसव कल्याणला नाही, बसव कल्याणला त्यांनी आपली विचाराची छाप सोडलेली आहे. अनुपम म्हणतात. आता माऊलींची समाधी कुठे आहे? एवढं तर माहित असावं. कुठे आहे? कुठे आहे? कपिलधारला. आपलं हे दुर्दैव आहे की ज्या सत्पुरुषांनी, ज्या महात्म्यांनी आपल्याकरिता देह जिजविला त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती सुद्धा नाही. मनमत माऊलींच्या आईचं नाव काय होतं? मनमत माऊलींच्या आईचं नाव काय होतं? हे बघा, हे दुर्दैव आहे आपल्या समाजाचं. कुणाला तरी माहिती आहे का? का? एकट्यालाच माहित आहे. आता कसं करावं? भगवंतापती प्रेम करणं म्हणजे अंधश्रद्धा नव्हे, ही श्रद्धा आहे. आणि जेव्हा तुम्ही कुणाप्रती श्रद्धा ठेवता तर त्याच्या माग, आता बघा,
ज्याप्रमाणे नवीन व्यापार सुरू करायचा असतो, व्यापार सुरू करण्याच्या आधी मागचं पुढचं सगळं काढून सगळा इतिहास माहित पाहिजे. व्यापार कुठं करायचंय, बिलोलीला करायचंय, कशाचा व्यापार करायचंय, कशाचा, रेतीचा व्यापार करायचंय. आता रेतीचा व्यापार करत असताना कुठून कुठून रेती काढावी, किती जेसीपी लागतात, किती ट्रक लागतील, आधीपासून कोण कोण आहे इथं, आगलं मागलं पुढचं सगळं काढून बसावं लागतं. आणि ते तर तुम्ही करताच, ते तर माहितच आहे. पण ज्या संप्रदायामध्ये आपण जन्माला आलो, ज्या समाजामध्ये आपली वाढवणूक झाली, त्या समाजाबद्दल माहित राहणं हे फार मोठी गोष्ट. हे आपलं दुर्दैव आहे की हे आपल्याला माहिती नाही. पण आता ही वेळ सरली नाही, आता भजा त्या गुरुनाथ. आणखीन ही वेळ सरलेली नाहीये. आता सुद्धा ती वेळ आपल्या हातामध्ये आहे. हा सप्ताह म्हणजे काय आहे? सप्ताह म्हणजे आपल्या या संस्कृतीचं, आपल्या या संप्रदायाचं प्रसाराचं केंद्र आहे. हा सप्ताह आहे. या सप्त्यामध्ये अनेक महानुभाव इथे येऊन तुम्हाला मार्गदर्शन करतात, त्यांचे विचार प्रगट करतात. व्याख्यान असेल, रात्रीचं कीर्तन असेल किंवा प्रवचनाची सेवा असेल, अनेक माध्यमातून तुम्हाला ज्ञान पाजवायचं कार्य करतात. आता ते ज्ञान तुम्हाला घ्यायचंय का नाही घ्यायचंय तुमच्यावर आहे. पण या मानव देहाचं सार्थत्व केव्हा होतं? जेव्हा तुम्हाला यथोचित ज्ञान प्राप्त होतं. दुर्लभम मनुष्यम प्राप्यम जननम ज्ञानसार. दुर्लभ अशा प्रकारचा प्राप्त झालेला हा मानव देह आहे. आणि याचं सार्थत्व कशाने होतं? तर ज्ञानाच्या प्राशनाने. जोपर्यंत तुम्ही आपल्या अंगामध्ये ते ज्ञानाचे सात्विक गुण अंगीकारत नाही, जोपर्यंत त्या यथोचित ज्ञानाचं अनुकरण करत नाही, तोपर्यंत हा नरदेह वाया गेलेला आहे. याचा जर खरा उपयोग करायचाय तर भजनामध्ये लीन करा. याचा खरा उपयोग करायचाय तर समाजाकरता लीन करा. जर याचा खरा उपयोग करायचाय तर राष्ट्राकरिता समर्पित करा. आपण कोणत्या देशामध्ये जन्माला आलो? भारत भूमीमध्ये जन्माला आलो, जिथे एक नव्हे, दोन नव्हे, तर अशा लाखोच्या संख्येने महान संतांची भूमी आहे. आणि अशा या संतांच्या भूमीने तुम्हाला सांगतो, एक असाही काळ होता की ही जी भूमी आहे ज्याच्यावर तुम्ही आम्ही बसलो, ती एकेकाळी साधू संतांच्या रक्ताने लगबगलेली. आणि ते कशाकरिता? तर आपली जी ग्रंथ संपदा आहे त्यांच्या रक्षणाकरिता. जर ते एवढा मोठा त्याग करू शकतात, तर आपण त्यांच्याबद्दल एक छोटीशी माहिती नाही राखू शकत? त्यांच्याबद्दल ज्ञान असणं, आपल्या संस्कारांविषयी आदर असणं आणि आपल्या संप्रदायाच्या प्रसारार्थ तळमळ असणं, जर हे एका युवाच्या अंगामध्ये आहेत तर त्या युवाला वायू सारखा वेग मिळतो. आणि तो वायू सारखा वेग या संप्रदायाला पाहिजे. तुम्हाला सांगतो की आजच्या या युगामध्ये बरेचसे असे दुर्जन लोक आहेत, आजकाल एक शो चाललाय बघा. कोणता?
त्या शोचं नाव घेत नाही मी. आणि आपल्यामध्ये सुद्धा असे बरेच व्यक्ती आहेत, असे बरेच महानुभाव आहेत, असे बरेच महात्मा आहेत. हे मुख कशाकरिता आहे? शिव शिव वाचे सतत आठवा. त्याच्या पुढे काय? आणि कण आठवा. हे मुख भगवंतानी कशाकरिता दिलंय? तर भजन करण्याकरिता दिले, दुसऱ्यांची स्तुती करण्याकरिता दिले. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये स्तुती हा शब्द आहे. शिवाची स्तुती असेल, आदिशक्तीची स्तुती असेल, संतांची स्तुती असेल, स्तुती या शब्दाला फार महत्व. पण जर याच मुखाने कुणाचं जर आक्षेपार्ह होत असेल, जर याच मुखाने आपल्याला दुसऱ्यांप्रती जर आपण या मुखाचा दुरुपयोग करून जर दुसऱ्यांना शिवा देत असू, या मुखाचा दुरुपयोग करून आपण दुसऱ्यांना त्यांच्या मनाला ठेस पोहोचत असू, तर आपण आपल्यालाच चुकीचं ठरवत. तुम्हाला सांगतो, भारतातले सगळ्यात श्रेष्ठ कवी, अगदी तल्लख बुद्धी असणारे कालिदास यांनी चातक पक्षाची, चकोर पक्षाची कल्पना केली. कोणी? कालिदासाने. चातक पक्षी बघितलाय का तुम्ही? बघितलाय का? काल्पनिक पक्षी. आणि याची कल्पना कालिदासांनी केली. आणि कालिदासांनी आपल्या कालखंडामध्ये अनेक कादंबऱ्या रचल्या, अनेक महाकाव्य रचले, पण त्यांची एकच कादंबरी होती जी अपूर्ण राहिली. कोणती? एकच कादंबरी ती अपूर्ण राहिली. ती कोणती? कोणती कादंबरी? कुमार संभव. एकच कादंबरी अपूर्ण राहिली. त्यामध्ये भगवान शिवाचं आणि माता पार्वती देवीचं विवाह संदर्भातली कादंबरी आहे. तर त्यामध्ये कालिदासांनी आपल्या अमोघ वाणीने, मा कालीच्या आशीर्वादाने त्या पुस्तकाचं लिखाण सुरू केलं. आणि जेव्हा शयन कक्षाचं उद्गार चालू झालं, भगवान शिवाचं लग्न कसं झालं याबद्दल लिहिलं. जेव्हा शयन कक्षाच्या वर्णनाची गोष्ट आली, तेव्हा वरून माता पार्वतींनी मा शारदेला बोलवलं. कुणाला बोलवलं? मा शारदेला, म्हणजे मा सरस्वतींना बोलवलं. आणि म्हणाले, हे कोण मूर्ख आहे? माता पार्वती देवी काय म्हणाली? हे कोण मूर्ख आहे की जो एका आईच्या आणि एका वडिलाच्या शयन कक्षाचं मंडन करत. आणि म्हणूनच मा पार्वतींनी मा शारदेला आदेश दिला, शारदा शारदांबुज वदना वदनांबुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं. आदेश दिला की हा जो कोणी आहे हा पुढचा शब्द लिहिता का. आणि म्हणूनच एका स्त्रीने कालिदासांची हत्या केली.
कशा करिता? कालिदासांनी लिहिलेलं काव्य चोरी करण्यात कालिदासांची हत्या केली आणि त्यांचं ते अपूर्ण कादंबरी म्हणजे कुमार संभव. आपल्या वाणीला सांभाळा, आपल्या शब्दांना सांभाळा, कारण तुमच्या मुखातून निघलेलं एक उद्गार कुणाच्या तरी मनाला ठेच पोहोचू शकते आणि ती ठेस कुणाला नव्हे तर ती भगवान शिवाला पोहोचलेली ठेस आहे. कारण निंदा आणि द्वेष कदा न करावा, सर्वा भूती पाहावा भगवान. आपण जेव्हा भेटतो तेव्हा राम राम म्हणतो. का? कारण तूही राम आहेस आणि मीही राम आहे. तर याचं भान तुम्ही आणि आम्ही राखलं पाहिजे. आपल्या संस्कृतीचा प्रसार कशानं होतं तर ते युवा मंडळीनं होतं. आणि युवा मंडळीनं आपल्या संप्रदायाची जी काही शिकवण आहे, जी काही माहिती आहे, जी काही संगोपन आहे, जे काही बलिदान, जे काही कार्य आपल्या या महान संतांनी केलेले आहे त्यांना आपल्या स्मृतीमध्ये ठेवावं. आणि त्यातूनच तुमचा आणि आमचा उत्थान आहे, या संप्रदायाचा विकास आहे. आणि यातूनच तुमची आणि आमच्या येणाऱ्या पिढीला उत्थान आहे. आणि त्यांच्या मध्ये जे विलसणारे संस्कार आहेत, ज्यांच्यामध्ये जे उपजणारे संस्कार आहेत, ते आजपासून आपल्याला याची पाहणी करावी लागणार आहे. मुलांवर संस्कार जर झाले नाही तर दोष कुणाला पडतो? आई वडील. तर आताची जी युवा मंडळी आहे त्यांनी आपल्या या संप्रदायात यथोचित अशा प्रकारचं ज्ञान ग्रहण करावं आणि आपल्या येणाऱ्या पिढीला याच प्रकारची अमोघ वाणी देऊन त्यांना ही सुवर्ण संपदा सोपवावी. आणि ही संपदा पुढच्या पिढी करता एक नव्या युगाचं वर्तन घेऊन येईल. हीच मी राष्ट्रसंतांच्या चरणी घडलेली सेवा समर्पित करून तुमच्यात विराजमान असलेल्या त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक शिवप्रभूला कोटी कोटी वंदन समर्पित करतो. ओम शांती शांती. संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की, राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की. हार हार जोऱ्यात हार 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 हार. वंदे वंदे भारत माता की, भारत माता की.